चा इशारा येतोय. लेट्स प्ले. मॅच सुरू होईल. 4 षटकांचा सामना असेल. पहिला सामना खेळतायत दोन्ही संघ या स्पर्धेच्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला असेल प्रशांत तर एका बाजूला असेल शशी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज. ओ हा चेंडू खाली राहिलाय. यस, समोरच्या दिशेने खेळायचा होता. टाळ्यांचा गजर होतोय मित्रांनो वाशिवली संघाकडून, कारण एक बिग फाईट आहे, काटेकी टक्कर आहे. निलेश सर काय म्हणाल या दोन संघांविषयी? दोन्ही संघांची नावं या वाई पश्चिम भागामध्ये खूप मोठी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो या अगोदरची लढत जर तुम्ही पाहिली, या चेंडूला इथे मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. डीजे या. थँक्यू डीजे. तर प्रशांतच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार, जिथे मात्र लॉंगॉनचं क्षेत्र खाली होतं. त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू वन बाउन्स, एक टप्पा, 4 धावा आल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेन. गोलंदाजावरती हल्ला बोल करावा लागेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत या वाई पश्चिम विभागामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे मात्र आडव्या बॅटनी मिडल ऑफ द बॅट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली. यस, प्रशांतला परतावं लागेल. पहिला गडी कोसळताना पाहायला मिळतोय असरे संघाचा. प्रशांत बॅक इन पवेलियन. डीजे. तर पहिल्या विकेटचं पतन होतंय पहा. प्रशांतला परतावं लागतंय, जिथे मात्र त्याला ओपनिंगसाठी पाठवलं होतं शशी. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. किरण हा फलंदाज दाखल होतोय. स्वतः सतीश सनसतोडे पाठी राहिलेत, कारण 2 दिवसीय आपण मॅच पाहिल्या तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जेवढ्या पाहिजे तेवढ्या आल्या नाहीत, परंतु तदनंतर येणारी 2 षटकं त्याच्यावरती मात्र प्रत्येक फलंदाजाने हल्ला बोल केला. हे कुठंतरी समीकरण असेल, ही कुठंतरी रणनीती असेल सतीश सनसेंची. परंतु मित्रांनो, स्ट्राईक एंडला जो फलंदाज पाहताय शशी चौधरी, अफुलातून फलंदाज आहे. वीरेंद्र सेवागची भूमिका बजावताना हा आसरे संघामध्ये अनेकदा आपण पाहिलंय. यस, पहिला चेंडू. यस, स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या वरून शशी चौधरीच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड फटका. 6 धावा. डीजे. अंदाज निघालाय निलेश. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव डेंजर एंडला शशी नक्कीच धावला होता. परंतु याही मॅच मध्ये आपल्याला वाशिवली संघाचं प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळते की निलेशला स्ट्राईक गोलंदाज म्हणून इथे उपयोगात आणलाय. कित्येक वेळा आपण गोरखला पाहतो, परंतु प्लॅनिंग त्यांनी केलंय आसरे संघाविरुद्ध. एज लागले, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव निश्चित अंकित होईल. आणि आतापर्यंतचा इतिहास जर तुम्ही क्रिकेटचा पाहिला, वाशिवली विरुद्ध आसरे, तर कित्येक वेळा आसरे संघाने कुरघोडी केली वाशिवली संघाविरुद्ध. परंतु अलीकडचा काळ जर आपण या 1 महिन्याचा पाहिला तर आतापर्यंत वाशिवली संघाने 2 वेळा पराभूत केले आसरे संघाला. म्हणजे एक चांगली फाईट आहे या मैदानावरती रंगली जाईल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मॅच रंगली, तुंबळ युद्ध आहे. या पारितोषिकांमध्ये जायचं आहे. कोण अव्वल क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार ही उत्कंठ आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 2 महिन्याचा काळ जर आपण पाहिला, दोन्ही संघांचा खेळाचा बोलबाला चांगला आहे. म्हणजे पारितोषिकांमध्ये याच्यामधून एक संघ निश्चित जाणार हे कन्फर्म आहे. येस, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आपण सांगितल्याप्रमाणे निलेश. आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा बोर्डवरती लागल्यात. एक चांगला रणनीती, एक चांगल्या गतीने हा संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय आसरे संघ. आणि जिथे मात्र वाशिवली संघ आहे त्यासमोर तुम्हाला 60 ते 65 धावा लावाव्याच लागतील बोर्डवरती. कारण जिथे मात्र आपण आसरे संघ पाहिला तर खऱ्या अर्थाने फलंदाजीचा भरणा, फलंदाजीचा तोफखाना म्हणून संघ ओळखला जातो. आणि 60-65 धावा लावाव्या लागतील बोर्डवरती. आता मात्र गोलंदाजीसाठी सुनीलला आमंत्रित केले. सुनील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. किरण स्ट्राईक एंडला असतील. हाही फलंदाज अफलातून फलंदाजी करतो, अनेकदा आसरे संघासाठी संकटमोचक राहिलाय. आज मात्र महत्त्वपूर्ण भूमिका असेल. आज मात्र आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज सुनील. स्ट्राईक एंडला मात्र किरण. पहिलं षटक संपलंय. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 38च्या बाहेर पाहाल.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. हो, इथे मात्र लेग साईडला स्टेअर केला चेंडू. यस पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा, परंतु चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणेन. स्ट्राईक रोटेट केली जाते. शशीला पुन्हा एकदा स्ट्राईकला आणलं जातंय आणि खऱ्या अर्थाने मी शशीची फलंदाजी पाहतोय. कोविड-19 नंतर स्वर्गीय संजय अंकल मैदान गाजवलंय. तदनंतर तुर्भीची स्पर्धा असेल, बनकोडे मैदानावरती अफलातून फलंदाजी केले. तर हा शशी चौधरी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे या आसरे संघाचा. आणि मी जिथे मात्र सातत्यपूर्व उल्लेख करत आलो आहे, ज्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारत देशाकडून वीरेंद्र सेहवागला एक लायसन दिलं होतं, जा आणि तू मार, त्या पद्धतीचा हा क्रिकेटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. इथे मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोरची अपील. या अपीलला मात्र उचलून धरले पंचांनी. मोठा मासा गळाला लागतोय. शशी चौधरी बाद होईल, तंबूच्या आसऱ्याला जाईल. डीजे पूर्ण विकेट होती आणि खऱ्या अर्थाने लेग बिफोरची चांगली अपील पाहिली. पंचांनी चांगली अपील उचलून धरली. हा खेळाडू बाद होतोय. काय म्हणाल? सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच ज्या अर्थी कित्येक वेळा आपण पाहतो की 2 ते 3 विकेट पडल्यानंतर सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर जे गोलंदाजांवरती तुटून पडतो आणि कित्येक वेळा आसरे संघ पहिल्या सत्रामध्ये उच्चांक गाठतो. हे तुम्ही आम्ही पाहिलंय. गोलंदाजी मार्गवरती सुनील आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, निलेश यांनी हाताळलं. पेशाने ते डॉक्टर. कोविड-19 मध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलं. त्यांना देखील आम्ही या ठिकाणी त्यांचा आभार मानेन. त्यांचंही चांगलं योगदान कोविड-19 मध्ये या नागरिकांसाठी राहिलं हे विसरून तुम्हा आम्हाला चालणार नाही. तर गोलंदाजी मार्गवरती सुनील. आता मात्र एक गडी त्यांनी टिपलाय, एक गडी निलेश यांनी टिपला होता. 2 फलंदाज माघारी केलेत. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा सतीश सनस मॅन फ्रॉम आसरे दाखल झालाय. यस, सुनील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सातारा टेनिस बॉल, व्हाईट टेनिस बॉलचा महत्त्वपूर्ण खेळाडू स्ट्राईक एंडला सतीश बबन सनस. त्यांचे वडील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. वडिलांच्या समोर चांगली फलंदाजी करायची आहे. आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल सतीश सनसला. ओ, या पहिल्या चेंडूवरती लेग साईडला स्टेअर झाले. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. वा बाई वा, पहिला फटका 4 धावांसाठी. डीजे खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2 पाहताय तुम्ही. स्पर्धा पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3रं पाहताय. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनमध्ये हे 2 मातब्बर संघ, जिथे मात्र आसरे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सुनील. वाशिवली संघाकडून एक चांगलं युद्ध, बेस्ट अगेन्स्ट बेस्ट असा हा मुकाबला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत सुनील. स्ट्राईक एंडला मात्र सतीश बबन सनस. हलक्या हाताने फटका खेळलाय समोरच्या दिशेने. वा, कार्पेटच्या साहाय्याने यश क्षेत्ररक्षक येथील फेक केली जाईल. तोपर्यंत एका धावेवरती थांबावं लागेल. टाळ्यांचा गजर होतोय पहा. खऱ्या अर्थाने प्रेक्षक असतील, त्याचबरोबर वाशी गावचे पाठीराखे असतील. काय सर म्हणाल? बघा, सकाळचं सत्र, परंतु प्रेक्षकांनी हजेरी लावली या स्पर्धेला. नक्कीच वाई पश्चिम भाग म्हटलं तर क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक सातारा जिल्ह्यामधून जर कुठे असेल तर तो वाई भागामध्ये आहे. या चेंडूला वरची कडा, शॉर्ट फाईन लेग खाली. फलंदाज क्रमांक 3 येथे कोसळलाय. तर आपण मैदानाच्या आतमध्ये काय चित्र पाहतोय पहा. बॅटची वरची कडा लागली होती. किरणची शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होते. त्या ठिकाणी कोणतीही चुकी केली नाही. या खेळाडूला परतावं लागतंय. विकेट क्रमांक 3. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत महेश संकटमोचक. हाही खेळाडू आहे. अनेकदा ओपनिंगला आले होते. अनेक मॅचेसमध्ये या सीझनमध्ये चांगली फलंदाजी केले. आज मात्र स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सुनील. हो, इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. थांबवलंय सतीश सनसला. एक मोठा खेळाडू आहे. जिथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय 19. शेवटचा चेंडू असेल.
नवी मुंबई आणि या नवी मुंबईचं क्रिकेट सुद्धा या खेळाडूने गाजवलंय. तन्वी 11 या संघाकडून अनेकदा आपण खेळताना पाहिलंय. आज मात्र स्वतःच्या गावासाठी आसरे गावासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका केला. यस, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येथील फेक केली जाईल तोपर्यंत एक धाव मात्र बोर्डवरती लावली जाते. धावसंख्या 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय 20 धावा बोर्डवरती लागतायत. डीजे जीत के गीत तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा वाई तालुक्याची मानाची क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. गेली सातत्यपूर्व 3 महिने ही स्पर्धा चर्चेत होती. आजचा तिसरा दिवस, महत्त्वपूर्ण दिवस, अंतिम दिवस आणि शेवटचा पोल पाहत आहे 8 संघामधला. 3 दिवसीय स्पर्धा जिथे मात्र टॉस का बॉसमध्ये सतीश सनसने सांगितलं एक मानस होता, प्रत्येक सामना 4 षटकांचा झाला पाहिजे आणि ते मात्र करून दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज स्वतःच्या गावासाठी स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवरती एक मातब्बर मास्टर गोलंदाज गोरक्स. निलेश सर, निघतोय गोरख. फटका चांगला, गोरख विरुद्ध प्रहार चढवलाय. चेंडू जाईल डीप कव्हरला, मिळतील धावा या चेंडूवरती 4. डीजे या. येस, नक्कीच चेक केलं जाईल. आमचे इंडिया क्रिकचे मास्टर त्यांना विनंती करेन आपण चेक करा. येस, Yes, 6 धावा. हा षटकार आहे आणि ज्यावरती आपण संतोष सर पाहतो की गोरखला 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी का बोलवलं, कारण त्यांनाही माहिती होतं की सतीश सनस 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येणार आणि त्याला रोखण्याचं काम कोणाच्या खांद्यावरती दिलंय, तर गोरख वाशिवले या खेळाडूच्या खांद्यावरती दिलंय. याही चेंडूला आता मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. हाफ चान्स, काय झेल पकडले आणि ज्यावरती आपण चर्चा केली गोरख वाशिवलीच्या खांद्यावरती जबाबदारी होती सतीश सनसला माघारी पाठवण्याचा. तो प्लॅन यशस्वी झालाय वाशिवली संघाचा. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. गोळेवाडी युवा उद्योजक, मीना स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर वाई पश्चिम भागातून पहिली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून उभी राहिली होती 40+ घनसोलीच्या मैदानावरती, त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अर्जुनदादा गोळे दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि ज्या अर्थी संतोष सर आपण पाहतो जबाबदारी गोरखच्या खांद्यावरती आज वाशिवली गावासाठी करून दाखवलं. सतीश सनस सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट त्याने घेऊन दाखवलं आणि पुन्हा एकदा त्याने दाखवला आपला दमखम. कित्येक वेळा वाई पश्चिम भागातून अनेक स्पर्धेतून हा गोरख वाशिवले उत्कृष्ट गोलंदाज किताब घरी घेऊन जाणारा खेळाडू वाशिवली संघाच्या माध्यमातून कोण असेल तर हा गोरख वाशिवली आहे. येस, द लेजेंड क्रिकेटर आहेत या वाई टेनिस क्रिकेटचे. ओ, इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 2 गोरख ठरतायत अफलातून गोलंदाज. क्या बात आहे. एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती लेग बिफोरची अपील पंचांनी उचलून धरले. फलंदाज क्रमांक 5 मात्र तंबूच्या आसऱ्याला महत्वपूर्ण फलंदाज. क्या बात आहे. निलेश सर, आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला गोरख एक लेजेंड क्रिकेटर आहेत. आज आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत कौतुक करावं असेल. त्याचबरोबर आदरणीय अर्जुनदादा गोळे यांचे वडील रामचंद्र गोळे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. दादा, सन्माननीय रामचंद्र गोळे साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र तुंबळ युद्ध रंगलंय जिथे मात्र गोरख द लेजेंड क्रिकेटर वाई पश्चिम विभाग काय गोलंदाजी करतायत पहा. पहिल्या चेंडूवरती सतीश सनसला माघारी पाठवलं. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं की महेश या फलंदाजाला माघारी धाडलंय. तर एक महत्त्वपूर्ण लढत ठरते जिथे मात्र वाशिवली अगेन्स्ट आसरे हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सकाळचं सत्र शेवटचा पोल असेल. या पोलमध्ये कोण सेमीफायनलमध्ये जाणार. आता मात्र मी स्ट्राईक एंडला पाहतोय नितीन बबन सनस या खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. हा कोण आहे? अमोल हा फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल. गोलंदाजी मार्क होती गोरख.
आणि ज्या अर्थी आपण पाहतो नितीनलाही प्रगल्भ अनुभव या वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा आहे. फलंदाज सज्ज झालाय. याही चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल की नाही. चेंडू चाललाय. गॅप शोधला या चेंडूने. मितील धावा 4. संधी मिते. प्लीज चेक केलं जाईल या चेंडूवरती किती धावा आहेत. आमचे कॅमेरामॅन यांना विनंती करेन चेक केलं जाईल. प्लीज थांबा. येस, या 4 धावा आहेत. आणि ज्या अर्थी संतोष सर आपण पाहतो की गोरख गोलंदाजी मार्कवरती आहे. हल्ला बोल आता मात्र नितीन करतोय. परंतु ज्या अर्थी माथाडी कामगार माथाडीमध्ये काम करून आणि गोलंदाजी करणं खूप अवघड गोष्ट आहे आणि ती चमक या गोरखने आतापर्यंत कायम ठेवली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कन्सिस्टंट परफॉर्मन्स याचा आतापर्यंत जर तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला तर 100% एफर्ट गोरख वाशिवली संघासाठी देतो. हो सर, नक्कीच. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलाय गोरख सरांचा अफलातून गोलंदाजी करतायत. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील. फेक केली जाईल. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. क्या बात आहे. गोरख सरांनी आज खऱ्या अर्थाने क्रीडारसिक क्रीडाप्रेमींची मनं जिंकलेत. कारण जिथे मात्र आपण पाहतो गोरख सरांचा ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला माथाडी कामगार आहेत. 100 किलोची गोण डोक्यावरती दिवसभर वाहत असतात आणि आज मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोरख सर. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज. यस, हलक्या हाताने फटका खेळलाय. सन्मान दिलाय गोरख सरांना. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. स्कोर बोर्ड जर पाहिला षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते 32 धावा. निलेश सर, मॅच अजूनही संपलेली नाही. जरी सतीश बबन सनस तंबूच्या आसऱ्याला गेला असेल, महेश बॅक इन पवेलियन गेला असेल, शशी परतलाय, परंतु अजूनही महत्त्वपूर्ण जोडी आहे नितीन आणि अमोल. काय म्हणाल? नक्कीच ज्या अर्थी आपण पाहतो आसरे संघाचा वाई पश्चिम भागामध्ये बोलबाला कित्येक वर्ष त्यांच्या नावाचा डंका वाजतो आहे. आणि ज्या अर्थी आपण पाहतोय सध्याच्या घडीला वाशिवली संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे एकही चुकी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून दिसलेली नाही. एकही झेल सुटलेली नाही. एकही चेंडू अडवताना सीमारेषा पार गेलेला नाही. एकही तुम्हाला खराब फटका पाहायला मिळाला नाही. यस, नक्कीच आपण पाहिलं षटकार मारताना फलंदाज आउट झाले, परंतु तुम्हाला असं कधी जाणवलं नाही की बॅटची कडा लागली चेंडू हवेत गेलाय. म्हणजे कोणतीही चुकी झालेली नाही. 100% एफर्ट जो तो आपल्या गावासाठी देतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 भगवान ढवळे गोलंदाजी मार्कवरती. आणि कित्येक वर्ष भगवान ढवळे हा क्रिकेटची सेवा करतोय. याही खेळाडूचा बोलबाला वाई पश्चिम भागामध्ये याही खेळाडूचा वाशिवली संघाच्या माध्यमातून डंका आहे. असा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती भगवान ढवळे दाखल झालाय. येस सर, नक्कीच भगवान ढवळेचं कौतुक करावं लागेल. अनेक सामने आणि खऱ्या अर्थाने बनकोडे हे मैदान या खेळाडूंनी गाजवलं होतं. अफलातून गोलंदाजी फलंदाजी केली होती. आज मात्र सातारा जिल्ह्याची मानाची स्पर्धा, वाईची मानाची स्पर्धा, शहीद जवान गणेश ढवळे चषक या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला मात्र अमोल हा फलंदाज. शेवटचं षटक आपण पाहतोय. ओ इथे मात्र मोठा फटका येतो. यस, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिले काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. वा बाई वा, क्या बात आहे. अमोल अफुलातून फलंदाजी. काय म्हणाल सर? पहिला चेंडू 6 धावा. नक्कीच अतिशय चांगली फलंदाजीची लाईनअप आसरे संघाची. तो आसरे संघ दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. दर्शनदादा बनगे दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून तुंबड युद्ध रंगलंय. एका बाजूला आसरे तर दुसऱ्या बाजूला वाशिवली संघ येऊन भिडलाय. आता मात्र सूत्र हाती घेतलेत या अमोलने आसरे संघाच्या. निघालाय भगवान ढवळे. बॅकफूटवरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. दात पंचांकडे मागितले. छोटी संधी, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न वाशिवली संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. संतोष सर, फायनलच्या मॅचची अनुभूती तुम्हाला याच मॅच मध्ये येते. असं तुंबड युद्ध रंगलंय. येस, 38 धावा बोर्डवरती लागल्यात. खऱ्या अर्थाने फायनलच्या अगोदरचा हा थरार आहे, जिथे मात्र वाशिवली संघ 2 वेळा हा संघ या सीझनमध्ये चॅम्पियन राहिलाय. आसरे संघाने कमीत कमी मला वाटतं 4 ते 5 वेळा हा संघ या सीझनमध्ये चॅम्पियन राहिलाय. तर खऱ्या अर्थाने ही फायनलच्या अगोदरचा थरार पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये. ढवळे निघतायत. स्ट्राईक एंडला मात्र अमोल.
यस तिसरा चेंडू घेऊन ओ इथे मात्र लांब 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 6 धावा डीजे. होता वाई पश्चिम विभागामध्ये ऑस्ट्रेलियन संघ म्हणून त्याची ख्याती आहे. त्या पद्धतीची फलंदाजी अमोल करतोय. अंडर 23 चा खेळाडू काय म्हणाल? नक्कीच ज्या अर्थी ज्या फॉर्मने आणि ज्या लयने आणि ज्या गुणवत्तेने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, येणारा काळ मी म्हणेन वाई पश्चिम भागातून त्याचा असेल आणि त्याने मात्र या मैदानावरती आता मात्र सीमारेषेला आग लावली आहे असा आसरे गावचा हा अमोल. आणि ज्या अर्थी आपण पाहतोय अंडर 23चा हा खेळाडू, येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूचा बोलबाला तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल. आज संधी मिळाली, संधीचं सोनं. ज्या अर्थी आपण पाहतो 7 ते 8 फलंदाजी लाईनअप आसरे संघामध्ये आणि त्याच्यामध्ये कुणाला प्राचारण करायचं ही मोठी बाब आणि त्याच्यामध्ये आज संधी अमोलला आणि त्या संधीचं सोनं तो करतोय. येस ढवळे निघतायत. ओ याही चेंडूला समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, जागा बनवली होती, कुठेही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, स्विंग अँड मिस, परंतु चांगली फलंदाजी करतायत. आणि खऱ्या अर्थाने आपण जर अंडर 23 ची बोली पाहिली तर सह्याद्री स्पोर्ट्स ही टीम आहे. सतीश सनस या मास्टरनी याच्यावरती बोली का लावली हे दाखवून देतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंडर 22 नंबरची जर्सी परिधान करून डबले निघतायत. ओ याही चेंडूला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु झेल मात्र ड्रॉप केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी जातील तर यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब ओ इथे मात्र काय घडते, चौथ्या धावेसाठी जाताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नितीनला परतावं लागेल का? यस कुणाला परतावं लागतंय? पंच आमच्याकडे सांगतील. हो यस अमोलला परतावं लागतंय. काय फलंदाजी केले मित्रांनो, अमोलची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमोलसाठी. संकटमोचक अमोल अंडर 23 चा खेळाडू अफलातून फलंदाजी केले. आसरे संघ अडचणीत असताना या अमोलनी आसरे संघाची नैया पार केले. क्या बात आहे, अफलातून फलंदाजी. आता मात्र रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा चेंडू असेल जिथे मात्र गोलंदाजी मार्क वरती भगवान ढवळे, एक मोठं नाव. आज मात्र गोलंदाजी करताना स्ट्राईक एंडला मात्र नितीन बबन सनस. शेवटचा चेंडू ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. या क्षेत्ररक्षक त्याच्या खाली काय घडणार? चांगला झेल, नितीनला मात्र परतावं लागेल. इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या अंती धावसंख्या बोर्डवरती लागते 47 धावा. 48 धावांचं टार्गेट मात्र ठेवलंय वाशिवली संघासमोर. लाईनअपनी बाहेर जा, आपल्याला विनंती असेल. मैदानाच्या बाहेर जाताना संपूर्ण संघ लाईनअप करून बाहेर जायचंय, या स्पर्धेचा नियम आहे तसा. प्लीज विनंती असेल लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर जावा. 47 धावा बोर्डवरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून 47 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतोय. आदरणीय दर्शनदादा बनगे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विभाग प्रमुख माजी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती सदस्य आदरणीय दर्शनदादा बनगे दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दर्शनदादा बनगे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विभाग प्रमुख व माजी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती सदस्य आदरणीय दर्शनदादा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर आदरणीय श्री दगडू वाशिवले दादांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून हा सन्मान येथे संपन्न केला जाईल. आदरणीय श्री दगडू वाशिवले साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आदरणीय श्री अर्जुनदादा गोळे युवा उद्योजक मीना स्पोर्टचे सर्वेसर्वा यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. चला अकोशी आणि गोळेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन टॉस का
बॉसच्या मंचावरती या प्लीज. आकोशी संघ त्याचबरोबर गोळेवाडी संघ कॅप्टन, दोन्ही कॅप्टननी प्लीज या टॉससाठी. महत्त्वपूर्ण टॉस असेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय रामचंद्र गोळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून संपन्न होतोय. आदरणीय श्री रामचंद्र गोळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. चला टॉससाठी या प्लीज, विनंती असेल. एका बाजूला असेल आकोशी संघ तर दुसऱ्या बाजूला गोळेवाडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉससाठी या. त्याचबरोबर व्यासपीठावरून आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आहेत, त्यांना विनंती करीन आपण टॉससाठी या. चला आमच्यापर्यंत आकोशी संघाचा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय श्री गणपत वाडकर माजी सरपंच बोरगाव साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. आदरणीय श्री गणपत वाडकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. माजी सरपंच बोरगाव. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आदरणीय श्री सदाशिव सनस साहेबांचाही यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. ओव्हर टू टॉस का बॉस या व्यासपीठावरती तुम्हाला घेऊन जातो संतोषजी देसाई सर. आपल्या समोर जुळलेत टॉस होईल. थँक्यू सर. इथे मात्र आपण मॅच क्रमांक 3 कडे वळतोय. महत्त्वपूर्ण लढत असेल. एका बाजूला तुम्ही पाहताय आकोशी संघ राहुल बनगे, तर एका बाजूला गोळेवाडी अर्जुन दादा. दोन कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बनगे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस कोण मागेल? येस, राहुल बनगे टॉस मागतील. स्विंग द कॉइन. टेल किंग मागितलाय. येस, टॉस जिंकलाय. प्रथम काय स्वीकाराल? प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही स्वीकारू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय? कारण पण तसंच आहे, समोरचा गोळेवाडी संघ हा खूप बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर पण खूप चांगल्या प्रकारे आहे आणि समोरचे कर्णधारच आहेत अर्जुन दादा गोळे. त्यांची खूप म्हणजे फलंदाजी आहे, तर त्यांचं प्रेशर फक्त आमच्यावर असेल. बाकी बघू आम्ही. स्पर्धा सातारा जिल्हा आणि वाई तालुक्याची मानाची स्पर्धा ठरते. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? प्रथमतः शहीद गणेशदादा ढवळे यांना म्हणजे श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो आकमाई क्रीडा मंडळ आकोशीतर्फे. आणि खरंच ही दरवर्षी टुर्नामेंट रंगतदारच होत जाते आणि ह्यावेळी खूप म्हणजे वेग आपल्याला बघायला मिळालेलं म्हणजे सतीश सनस यांच्या प्रयत्नाने. तर म्हणजे प्रत्येकांचं असं इच्छा असते की भूमिपुत्र मैदानावर आपली दरवेळी म्हणजे एंट्री व्हावी आणि मग बघायला गेलं तर हे लॉर्ड्सप्रमाणेच नवी मुंबईचं हे क्रीडांगण आहे, तर त्यामुळे सगळ्याच स्पर्धकांना इथे खेळायला खूप मजा येते. कॅप्टन गोळेवाडीकडे जाईन. काय म्हणाल, जिथे तुम्हाला फलंदाजी करायची, किती धावा बोर्डवरती लावण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही प्रयत्न करू. 55-60 धावांपर्यंत प्रयत्न करू. जिथे मात्र आपण या स्पर्धेचा उल्लेख करतो, ही स्पर्धा सातत्यपूर्व 3 वर्षे एक चांगली उंची गाठते, तर या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? तसं म्हणायला गेलं तर खूपच चांगलं आयोजन करत आहे सतीश. ॲक्च्युली शहीद जवान गणेश ढवळे यांचं नाव पण म्हणजे आपलं अमर राहील आणि ह्या हिशोबाने सतीश आणि आस्त्री संघ हा प्रयत्न करत आहे, ते खूपच चांगलं आहे. म्हणजे तर इथे मात्र दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देईन. मॅचची तयारी का आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी दादांना विनंती करेन याच व्यासपीठावरून आपलं 2 शब्द महत्त्वपूर्ण असतील. शहीद जवान गणेश ढवळे यांना पहिलं तर मी श्रद्धांजली वाहतो आणि खूप चांगलं असं आयोजन आहे. सतीश सनस व त्याच्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार. कारण ते प्रत्येक वर्षी ही टुर्नामेंट रंगतदारच होत चाललेली आहे, बहरदार होत चालली आहे. प्रत्येक वेळेस नवीन नवीन आणि चांगल्या गोष्टी समोर येत आहेत. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. विनंती करेन आमचे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे यांना व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर 2 मातब्बर संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. जिथे मात्र टॉस का बॉसमध्ये आकोशी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, गोळेवाडी संघाला प्राचारण केले फलंदाजीसाठी. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र आमची वाट पाहतायत निलेश जिमर्डेकर सर. कंटिन्यू. धन्यवाद संतोषजी देसाई सर. मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलंय. एका बाजूला वाशिवली संघ तर दुसऱ्या बाजूला आसरे संघ येऊन भिडलाय. वाशिवली संघाचा पहिला फलंदाज भगवान ढवळे कोसळलाय. ज्या खेळाडूचा बोलबाला वाई पश्चिम भागामध्ये आहे असा फलंदाज कोसळलाय. तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला निलेश तर दुसऱ्या बाजूला नवनाथ. आणि ज्या अर्थी आपण निलेश यांची चर्चा करतो, पेशाने डॉक्टर आहेत, कोविड-19 मध्ये यांचं योगदान खूप चांगलं राहिलं. कार्पेटचा फटका, क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, एकदम निश्चित अंकित होते.
आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय नवनाथ या खेळाडूचा फॉर्म खूप चांगला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूने कोविड-19 नंतर प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूवरती खेचल्या. असा खेळाडू वाई पश्चिम भागातून उभा राहिलाय तो वाशिवली गावातून. ज्या खेळाडूचा बोलबाला आहे नवनाथ स्ट्रायकिंग एंडला होतोय सज्ज. फुल टॉस, त्याला खेळलेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फलंदाज नवनाथ एक मोठा फलंदाज ज्याने कित्येक वेळेस संकट मोचक खेळ्या वाशिवली संघासाठी केलेल्या आहेत असा फलंदाज येथे कोसळतोय. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए और यू आए. अंडर-23 चॅम्पियन लीग आणि या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू होता नवनाथ आणि महत्त्वपूर्ण भूमिका राहिली सेमी वाशिवली संघासाठी. आज मात्र तंबूच्या आसऱ्याला अतिशय महत्त्वपूर्ण मॅच असेल. नक्कीच कुठेतरी घाई झाली की काय असा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. ज्या अर्थी भगवान ढवळीची विकेट जाते त्यानंतर पुन्हा एकदा नवनाथ हा माघारी परतलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्रमांक 4 दाखल झालाय. या चेंडूला दिशा दिली, फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. बाहुबली बुलंद षटकार. येथील धावा 6. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना वाशिवली संघ आणि वाशिवली संघाचे महत्त्वपूर्ण 2 विकेट आपण पाहिले. भगवान ढवळे तंबूच्या आसऱ्याला गेलाय. तदनंतर नवनाथ चिकणे एक मोठं नाव अंडर-23चं यालाही परत दहाडलाय. चांगली गोलंदाजी केली परंतु शेवटचा चेंडू लो फुलटॉचा चेंडू त्या चेंडूला अगदी मिडल ऑफ द बॅट केलं. डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 11 धावा बोर्डवरती लागल्यात. निलेश सर अगदी बराबरीमध्ये मॅच चालले जिथे मात्र आसरे संघ पहिल्या षटकामध्ये 12 धावा लावल्या होत्या परंतु इथे मात्र वाशिवली संघाने 2 महत्त्वपूर्ण विकेट सोडल्यात. हे मात्र जमेची बाजू नसणार आहे. काय म्हणाल? नक्कीच ज्या अर्थी 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत म्हणजे इथून पुढे जबाबदारी या विजयवरती आणि त्याचबरोबर निलेशवरती असणार आहे. आव्हान 48 धावांचं प्रत्युत्तर द्यायचंय. समोर आसरे संघ आहे, ताकदवान संघ. दोन्ही संघांचा बोलबाला सध्याच्या घडीला वाई पश्चिम भागामध्ये आहे. आज पुन्हा एकदा गाठ पडली या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक आपल्या नावी घेऊन स्वतः सतीश सनस दाखल झालाय. अनुभव खूप मोठा आहे या खेळाडूच्या गाठीशी. कित्येक खुल्या गटाच्या स्पर्धा हा खेळाडू खेळला. नवी मुंबई नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन या खेळाडूने स्पर्धा गाजवल्या. असा खेळाडू निघतोय गोलंदाजी मार्गवरतून. सतीश सनस निघालाय या विजयसाठी. बॅटची आतली कणा एक धाव निश्चितांकित होईल. कुठेतरी 48 धावा आहेत त्याचं प्रत्युत्तर देताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये वाशिवली संघ हल्लाबोल करणार की संयमाने खेळणार? येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारचे फलंदाजी करेल, काय प्लॅनिंग, काय नियोजन त्यांनी केले? आणि या खेळपट्टीवरती जर तुम्ही पाहिलं फलंदाजाचा बोलबाला आहे, गोलंदाजाचाही बोलबाला आहे. म्हणजे तुमचं चांगलं तंत्र असेल तर तुम्ही मेरिटवरती फलंदाजी या मैदानावरती करू शकता. निलेश सज्ज होत आहेत. या चेंडूला आता मात्र बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहे. फेक केली जाईल. एकदम अंकित केली. दुसऱ्या धावेचं जोखीम घ्यायचं होतं परंतु थांबवलं निलेश यांनी विजयला. सर नक्कीच जर सतीश भुवन सनस यांच्याकडे पाहिलं एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये प्रख्यात आहेत परंतु या वर्षीचं सीझन सतीश सनसनी गोलंदाजीमध्ये सुद्धा गाजवलंय. ते महत्त्वपूर्ण ठरलंय. या वर्षामध्ये सतीश सनसची गोलंदाजी अतिशय चांगली झाली. काय म्हणाल? नक्कीच या वर्षी जे त्याने व्हेरिएशन्स दाखवले उजव्या स्टिक बाहेर ऑफस्टिकच्या बाहेर ते कमालीचं ठरलं. अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी याने खुल्या गटामध्ये करून दाखवली आणि काय यशस्वी ठरला तर याने व्हेरिएशन दाखवलं आणि चेंडू आतमध्ये बाहेर त्याच्यामध्ये कुठेतरी गती परिवर्तन खोलवर टप्पा हे व्हेरिएशन सातत्यानं त्यानं ठेवलंय. आणि नक्कीच एक खेळाडू म्हणून नवीन खेळाडूला शिकण्यासारखं भरपूर काही आहे या सतीश सनस कडून की मॅच मैदानाच्या आतमध्ये कशी खेळावी आणि मॅचला प्रतिनिधित्व कसं करावं. चेंडू आता मात्र येतोय. लॉंग ऑफला फेक केली जाईल. एक धाव निश्चित अंकित होता. आणि ज्या अर्थी आपण या खेळाडूची चर्चा करतो
ज्यावेळेस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतो, समोरच्या संघाचा विचार करतो, खेळपट्टी कशी आहे, कोणत्या खेळाडूला कधी उतरवायचं, म्हणजे नियोजन प्लॅनिंग परफेक्ट जर कोणत्या संघाकडे असेल तर तो आसरे संघ आणि त्याच्यामध्ये सतीश सनस हे एक नाव महत्वाचं. येस नक्कीच सर. द कम्प्लीट प्लेअर सातारा जर पाहिलं तर सतीश सनस यांच्याकडे पाहिलं जातं, कारण ज्या पद्धतीने चाणाक्ष कॅप्टन, चतुर कॅप्टन, ज्या पद्धतीने रणनीती आखली जाते, आज मात्र स्वतः गोलंदाजी करतायत. या चेंडूला मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने, उसळी घेणारा चेंडू, अतिशय चांगली लाईन लेन, गुड लेनला चेंडू टाकलाय आणि यष्टीरक्षक आपली जबाबदारी, महत्वपूर्ण भूमिका. एक महत्वपूर्ण षटक हाताळताना आपण पाहतोय जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या होत्या, परंतु सतीश बबन सनस एक चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून देताना मात्र पाहतोय आपण आसरे संघाकडून. नक्कीच ज्या अर्थी आपण पाहतोय की यष्टीरक्षकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये प्रशांत निभावते, आणि ज्या अर्थी आपण पाहतो की वाई पश्चिम भागामध्ये एक परिपूर्ण यष्टीरक्षक जर कोण असेल तर तो आसरे गावचा प्रशांत आहे. येस, पहा तुम्ही यष्टीरक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे पहा, चेंडू खाली राहिला त्याने तो गॅदर केला, फलंदाजाला हालू देत नाही. हे निर्बंध असतात ज्यावेळेस यष्टीरक्षक क्लोज असतो आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतो. धावफलकावरती आपण जाऊया. 15 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. हे आतापर्यंत धावफलक आहे. आपण चर्चा करतो यष्टीरक्षकाबद्दल, आणि ज्या अर्थी आपण चर्चा केली या वाई पश्चिम भागातून की आसरे गावचा प्रशांत एक चांगला यष्टीरक्षक आहे. जावलीतून सूर्यकांत शेलार वखवडी हा एक चांगला यष्टीरक्षक आहे. ज्या पद्धतीने आपण KSK मध्ये पाहतो की बाळा जाधव आणि विनायक शिंदे हा एक चांगला यष्टीरक्षक, म्हणजे अशा प्रकारचे चांगले यष्टीरक्षक सातारा जिल्ह्याला लाभलेले हे खेळाडू आहेत. हो येस नक्कीच यष्टीरक्षकांचं कौतुक करावं लागेल, जिथे मात्र भारत देश आणि भारत देशासाठी खऱ्या अर्थाने महेंद्रसिंग धोनी संकटमोचक ठरले. 2007चा वर्ल्ड कप असेल, तदनंतर 2011चा वर्ल्ड कप असेल, तदनंतर 2013ला ऑस्ट्रेलियामध्ये चॅम्पियन ट्रॉफी असेल, तर महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे महेंद्रसिंग धोनीचं ॲज अ विकेट किपर बॅट्समन म्हणून. कारण जिथे मात्र भारत देश आणि क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची एक इच्छा होती की आपण वर्ल्ड कप जिंकावा. तो वर्ल्ड कप महत्त्वपूर्ण वर्ल्ड कप 2011ला भारत देशाने जिंकला. तर यष्टीरक्षक महत्त्वपूर्ण आहेत. पुन्हा एकदा मी घेऊन जाईन मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते ती किती झाली, धावा किती झाल्या, 15 धावा बोर्डवरती लागल्यात. 48 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, याचा अर्थ तुम्हाला 12 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण येऊन पोहोचलंय. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि निलेश सर हे दोन्ही संघ मातब्बर आहेत वाई पश्चिम विभागामधले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल. तुमचं काय मत? नक्कीच ज्या पद्धतीने दोन्ही संघांचा फॉर्म आहे, दोन्ही संघ शेवटपर्यंत लढतात हे आपण कित्येक वेळा तुम्ही आम्ही पाहिलंय. म्हणजे या मॅच मध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो की नाना चौधरी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, प्रशांत चौधरी म्हणजे वडील आणि पुत्राची जोडी आपण पाहिलं कुसगाव च्या टीम मध्ये आहे, आणि तीच जोडी जर आपण पाहिलं तर आसरे या गावच्या या संघामध्ये आहे. म्हणजे कुठेतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला याचा कधीही प्रत्यय आला नाही. यस, आपण पाहिलं की सुनील गावस्कर खेळले, परंतु त्यांचा पुत्र रोहन गावस्कर खेळला, परंतु सुनील गावस्करांना कधीही संधी आली नाही की पुत्राबरोबर मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची. या चेंडूला आता मात्र फेकून दिलाय. चेंडू सी कॉर्नर, सीमा रेषा पार, तोडून फोडून भेदून जातोय. मिळतील धावा 6. येस, आणि ज्या अर्थी आपण पाहतो की खूप काळ क्रिकेटची सेवा निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यांचाही बोलबाला वाई पश्चिम भागामध्ये आहे. सूत्र आज आपल्या हाती घेतले. जरी आमचा भगवान डवळे माघारी परतला, जरी आमचा नवनाथ माघारी परतला, तरी आम्ही चांगली फलंदाजी करू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू दाखवतोय निलेश. हा डॉट बॉल आहे. यस, बाईच्या माध्यमातून ही धाव अंकित केली जाईल. अतिशय चांगलं पुनरागमन या चेंडूवरती केलंय. षटकार लागल्यानंतर पुनरागमन करणं खूप अवघड आहे. हो सर नक्कीच. जिथे मात्र आपण पाहतोय अंडर 23चा खेळाडू अमित अमोल हा याला गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय, आणि खऱ्या अर्थाने हे चाणाक्ष कॅप्टन, चतुर कॅप्टन सतीश सनस दाखवून देत आहेत. एक यंगस्टर क्रिकेटवरती भरोसा दाखवलाय. महत्त्वपूर्ण षटक असेल, 3रं षटक महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाजी मार्कवरती अमोल सज्ज होतोय. हो, इथे मात्र बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक आपली जबाबदारी करतायत. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय, जिथे मात्र 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण षटक टाकताना अमोल पाहायला मिळतोय. निलेश सर नक्कीच ज्या अर्थी अमोलला फलंदाजीसाठी पाठवलं गेलं त्याने फलंदाजी चांगली करून दाखवली. आज गोलंदाजीसाठी बोलवलंय.
दाद मागितले पंचांनी बोर्ड उचललंय. विजयला परतावं लागेल. आणखी एक फलंदाज वाशिवली संघाचा येथे कोसळलाय. ज्यार्थी आपण पाहतो आता मात्र जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती. एका बाजूला निलेश, आज गाठ पडली आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार ही उत्कंठा तर आहेच, परंतु आजच्या या गटामधून कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार हेही पाहणं उत्सुक्याचं आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आबी दाखल झालाय आणि या आबीकडे ते टेम्परामेंट, ती एनर्जी, ती एबिलिटी आहे की हाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळू शकतो. आज याला प्राचारण केलं या खेळाडूला नंबर 5 वरती. कित्येक वेळा तुम्ही आम्ही नंबर 1 लाही पाहिलाय, नंबर 3 लाही पाहिलाय, परंतु या मॅच साठी त्याला नंबर 5 वरती बोलवलंय. म्हणजे इथून पुढे खेळ पाहणं वाशिवली संघाचं उत्सुक्याचं राहील की चौथं षटक शशी चौधरी टाकेल की सतीश सनस आणखी दुसऱ्या कोणाला तिथे मात्र प्राचारण करेल हे पाहणं उत्सुक्याचं आहे. जबाबदारी खूप मोठी आबी मैदानाच्या आतमध्ये. यस, अभि फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अमोल एक यंगस्टर क्रिकेटर अंडर 23चा महत्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हो, इथे मात्र शफल झाले, लेग साईडचं क्षेत्र निवडलं होतं. चांगला चेंडू, परंतु इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये अभिला मात्र परतावं लागेल. यस, विकेट महत्वपूर्ण विकेट होती आणि यष्टीरक्षकाची महत्वपूर्ण भूमिका, अमोलचं महत्वपूर्ण योगदान राहत आहे. परंतु निलेश सर, आपण अमोलबद्दल चर्चा करतोय, जिथे मात्र फलंदाजीसाठी त्याला त्या ठिकाणी नक्की प्राचारण केलं होतं, तदनंतर गोलंदाजी दिली, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार पडल्यानंतर ज्या पद्धतीने कमबॅक केलाय, वारंवार सतीश सनस त्याच्याजवळ जात आहेत, त्या ठिकाणी नक्कीच त्याला कानमंत्र दिला जातोय आणि अमोल मात्र त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. तर खऱ्या अर्थाने सतीश सनस ज्या पद्धतीने त्यांना कानमंत्र देतात त्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. महत्वपूर्ण योगदान राहिले सतीश सनसचं. नक्कीच ज्यावेळेस तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी खूप मोठी असते ना आणि ती अनुभवाची शिदोरी वाटताना मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस दिसतोय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी निलेशसाठी पारितोषिक आलंय आदरणीय दगडू वाशिवले सायली ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून. येस, इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न काय झालाय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय, या चेंडूवरती घडलंय काय? एक धाव इथे मात्र मला वाटतंय निश्चित केली गेली आहे. म्हणजे इथून पुढे 6 बॉल तुमच्याकडे. 25 धावांची गरज, हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 25 धावा 6 बॉल हे समीकरण तुमच्या समोर आहे. पारितोषिक लावलं गेलंय निलेश यांच्यावरती. आदरणीय श्री दगडू वाशिवले सायली ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. ॲबिलिटी याही खेळाडूकडे आहे, 25 धावा कुटू शकतो ही क्षमता त्या निलेशकडे आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येऊन उभा राहिलाय नितीन. आणि ज्या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती कित्येक वेळा या आसरे संघासाठी शेवटचं निर्णायक षटक कित्येक वेळा घेऊन आले आणि कित्येक मॅचेस याही खेळाडूने जिंकून दिल्यात. म्हणजे एका बाजूला आसरे संघाचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला वाशिवली संघाचा अनुभव निलेश. म्हणजे एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 25 रनची गरज. हॅलो, नक्कीच गोलंदाजी मार्कवरती नितीन. 6 चेंडू 25 धावांची गरज असताना इथे मात्र समोरच्या लो फॉल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळला. यस, क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत काय घडतं. यस, रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. सर, जिथे मात्र तुम्ही चर्चा करत होता शेवटचं षटक कोण हाताळणार, परंतु माझ्या मनामध्ये कोणताही डाऊट नव्हता, नितीनच हाताळू शकतो. कारण जर तुम्ही पूर्ण कोविड-19 नंतर पूर्ण सत्र पाहिलं, पूर्ण सीझन जर पाहिला, तर आसरे संघाकडून जबाबदारीचे आणि संकटमोचक गोलंदाजी जर कोणी केली असेल तर नितीननी केले. कारण आपण पाहिलं तानाजी कोंडाळकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येते. निलेश सर. नक्कीच निलेश यांच्यासाठी पारितोषिकांची उधळण. या चेंडूला आता मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडूचा पाठमोरा करेल 2 धावा निश्चित अंकित झाल्यात. परंतु जमेची बाजू वाशिवली संघासाठी स्ट्राइक वरती निलेश आहे. चार चेंडू 22 धावांची गरज. या चेंडूवरती मॅच ऑन आहे वाशिवली संघासाठी. या चेंडू नंतर स्पष्ट दिसेल की या मॅच मध्ये कोण बाजी मारून जाणार. या चेंडूला खेळलाय, प्रयत्न चांगला केलाय
निलेशने मात्र कोणती धाव फलकावरती घेतली नाही. आता मात्र 3 बॉल तुमच्याकडे, रन्स बनवायचे आहेत तुम्हाला 22. हे समीकरण आपण नव्याने मांडतोय. कुठेतरी आपण पाहतोय फलंदाजी करताना ज्या झटपट 2 विकेट मिळवल्या आसरे संघाने, भगवान ढवळे अथवा नवनाथ ही जी विकेट मिळवली, मी म्हणेन तिथेच 50% बाजी कुठेतरी आसरे संघ मारून गेला. हे स्पष्ट दिसलं मॅच मध्ये. त्याच्यामध्ये एखादा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसला असता तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 15, 6 बॉल 12 हे समीकरण तुम्हाला दिसलं असतं. परंतु तिथे मात्र 2 फलंदाज आपण पाहिलं लगेच कोसळले आणि त्याचा फायदा आसरे संघाला मिळाला. येणारे बॉल 3, रन्स बनवायचे आहेत तुम्हाला 22. नक्कीच 3 चेंडू आणि 22 धावा. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. नितीन एक स्मार्ट गोलंदाज, टॅलेंटेड गोलंदाज, ब्रिलियंट गोलंदाजी सातत्यपूर्व या नितीनकडून केली जाते. गोलंदाजी निघतायत. इथे मात्र काय फटका खेळला. येस, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. निलेशला मात्र परतावं लागेल. आता मात्र 2 चेंडू 25 धावा. त्याचबरोबर विनोदजी देसाई यांचं आगमन झाले. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आता मात्र 2 बॉल तुमच्याकडे असतील. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. वाशिवली संघ नक्कीच ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस काय त्यांची फाईट होती, काय त्यांचं 100% एफर्ट होतं, परंतु कुठेतरी थोडासा फलंदाजी करताना कमी पडला. त्यांनी मात्र आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी आपण पाहतो झटपट 2 विकेट या महत्वपूर्ण राहिल्या आसरे संघासाठी. आणि याचमुळे की काय थोडासा खूप फरक आपल्या शेवटच्या षटकामध्ये या वाशिवली आणि आसरे संघामध्ये पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल येतोय. चला यानंतरची मॅच ज्या खेळाडूंची आहे, फलंदाज इथे कोसळलाय, आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. अकोशी विरुद्ध गोळेवाडी अशी मॅच आहे. हा फलंदाज येथे कोसळलाय. मित्रांनो, कोविड-19 आपण पाहतोय अजूनही कोरोना हा संपलेला नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्क याचा उपयोग तुम्ही या मैदानावरती करायचा आहे. याची काळजी घ्या मित्रांनो, कारण या मैदानावरती करडी नजर आहे. आपण सर्वांनी दक्षता घ्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा उपयोग करा, खूप अनिवार्य आहे. जर मैदानाच्या बाहेर जर तुम्हाला कुठे कचरा दिसत असेल तर तो नक्कीच आपण एक चांगले नागरिक म्हणून तो उचलून साईडला ठेवा अशी विनंती असेल आपल्याला. तर कुठेतरी औपचारिकता बाकी आहे. यानंतरची मॅच गोळेवाडी विरुद्ध आकोश, एक चांगली फाईट. आपला स्क्वॉड तयार ठेवा आणि ज्यावेळेस मित्रांनो मॅच संपेल आपण लाईनअपने बाहेर जा आणि जो संघ डगआउट कक्षामध्ये बसलाय आपण शेक हँड करायचं लाईनअपने. एक चांगली खेळाचं आपण या ठिकाणी पालन करणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. पराभवातला अंतर कमी करणारा हा फटका, कोणती धाव घेतली जाणार नाही.